कोल्हापूर जिल्ह्यातील वाघापूर गावातील आंबेडकरवादी स्वागत कमानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तब्बल वर्षभर प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही निर्णय न झाल्यानं त्यांनी थेट नागपूरच्या दिशेनं दीर्घ पायी लॉंग मार्च सुरू केलाय. बुधवारी मोर्चेकरी कोल्हापुरात दाखल झाले असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत गावाकडे परत न जाण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. भुदरगड तालुक्यातील वाघापूर गावातील स्वागत कमानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं यासाठी मागील एका वर्षापासून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला. मात्र कोणताही निर्णय न झाल्यानंतर ग्रामस्थांनी नागपूरला जाणाऱ्या ऐतिहासिक लॉंग मार्चचा मार्ग स्वीकारला. वाघापूर ते नागपूर असा पायी प्रवास करत मोर्चेकरी बुधवारी कोल्हापुरात दाखल झाले. 26 जानेवारी 2004 ला ग्रामसभेत कमानीला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव देण्याचा ठराव मंजूर झाला होता, पण त्याची अंमलबजावणी न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. गावातील 39 गुंठे क्षेत्रातील जागेच्या वापराबाबत निर्माण झालेल्या वादानंतर आंबेडकरवाद्यांना सामाजिक बहिष्काराचेही चटके सहन करावे लागले. आवश्यक गरजांसाठी शेजारच्या गावांवर अवलंबून राहावं लागल्याची खंत समाज बांधवांनी व्यक्त केली. अन्याय सहन करायचा नाही या निर्धारानं वाघापूरचे ग्रामस्थ वडिलोपार्जित जमिनी पशुधन मागे ठेवून नागपूरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाकडे न्याय मागण्यासाठी रवाना झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच न्याय मिळेल अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या लॉंग मार्चमध्ये गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध कुटुंबातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मागणी मान्य होईपर्यंत गावाकडे परतणार नाही असा ठाम इशारा ते देत आहेत.